नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत अस्सल पारंपरिक पद्धतीने चवीला अप्रतिम लागणारा असा राजस्थानी चुरमा. चुरमा बनवायचा आहे त्यासाठी गव्हाचे पीठ घेतले 2 वाटी. रवा घेतलाय अर्धी वाटी. टाकायचा आहे रवा. एकत्र बनवायचा आहे पीठ आणि रवा. मीठ टाकायचे. चवीपुरतच टाकलेलं आहे मीठ. ओवा टाकायचा आहे, जास्त नाही, थोडंसंच टाकायचं आहे. ओवा टाकला तर चुरमा खूप छान लागतो. पाणी टाकायचे. जास्त नाही पाणी टाकायचं, नंतर पाणी टाकायचे. आधी थोडंसंच पाणी टाकायचं आहे. पीठ घट्टच बनवायचे. छान असं घट्ट पीठ बनवलेलं आहे. पातळ पीठ बनवायचं नाही, असंच पीठ बनवायचं आहे. छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. लहानच बनवायचे आहेत, जास्त मोठे नाही. असेच बनवायचे आहेत. बनवलेले आहेत, असेच गोळे बनवलेले आहेत. पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाणी गरम झालंय. चाळण ठेवायचे आणि गोळे बनवलेले ठेवायचे आहेत. उकडून घ्यायचे. ठेवलेले आहेत गोळे. झाकण ठेवायचे आणि 10 मिनिट उकडून द्यायचे आहेत. 10 मिनिट ठेवायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत. छान असे गोळे उकडलेले आहेत. थंड होऊन द्यायचे 5 मिनिट. गोळे तळून घ्यायचे आहेत. कट करायचे. आणि तळून घ्यायचे. तेल गरम झाले, तळून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी पण तळून घ्यायच्या. असे तळून घ्यायचे आहेत. तळलेले आहेत. काढायचे. असे तळायचे आहेत. असे तळायचे आहेत. तळलेले आहेत. तळून झालेले आहेत. थंड होऊन द्यायचे 5 मिनिट. 5 मिनिट झालेले आहेत. थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चुरमा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी बारीक बनवून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. मिक्सरला बारीक बनवून घ्यायचा आहे. असाच बनवून घ्यायचा आहे चुरमा. जास्त बारीक नाही बनवायचा. असाच बनवून घ्यायचा आहे. छान असा बनवला आहे. मिक्सरला बारीक बनवून घेतलेला आहे. चुरमा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी लहान वाटीने 1 वाटी तूप घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. काजू, बदाम, पिस्ता. खोबरे घेतलेले आहेत. बारीक कट करून घेतलेले आहेत खोबरे. मगज बी घेतलेला आहे. बनवायचं आहे. तूप टाकायचे. कढाई गरम झालेली आहे. तूप गरम झाले. खोबरे टाकायचे आहेत. तुपामध्येच खोबरे तळून घ्यायचे. कमी गॅसवरतीच तळायचे आहेत.
खोबरे थोडेसे तळल्यानंतर ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. तुपामध्ये तळून घ्यायचे. चुरमा बनवताना तूप जास्त टाकायचं आहे, खूप छान लागतो. तळलेला आहे, मगच बी टाकायचं आहे. तळलेले आहे, चुरमा टाकायचा आहे. एकत्र बनवून घ्यायचं आहे. तुपामध्ये पिठी साखर टाकायचे, अर्धी वाटी टाकणार आहे. अर्धी वाटी टाकलेली आहे पिठी साखर. एकत्र बनवून घ्यायची पिठी साखर. सुंठ पावडर टाकायचे 1 चम्मच. विलायची पावडर 1 चम्मच. एकत्र बनवून घ्यायचे. एकत्र बनवलं आहे. गॅस बंद करायचा आहे. तयार झालेला आहे चुरमा. हे चुरमा नक्की बनवून पहा, खूप छान लागतो हे चुरमा. छान असा झालेला आहे. तयार झालेला आहे राजस्थानी चुरमा. हे चुरमा डाळबट्टी सोबत पण बनवतात, खूप छान लागतो. चवीला अप्रतिम आहे. तुपामध्ये बनवला तर खूपच छान चव लागते. लहान मुलं तर खूपच आवडीने खातात.